बघतो, देवाकडे या. ज्या ज्या लोकांनी तुम्ही म्हटलं आता विश्वासामध्ये कमी पडला, मला काही होत नाही म्हणून मागे गेलेला असाल, तुझे प्रार्थना जीवन तुम्ही कमी पडला असाल, उभा राहा आता देवाकडे. देव बघा मी मोठा जबाबदारी तुम्हाला देते आज. माझी वजन मी तुम्हाला देते, माझ्या मनातल्या गोष्टी मी तुम्हाला आज देते, घेण्यासाठी तयार राहा. काही नेमपणे विचार केले नाही. इथे पण पेत्रासाठी एक साक्ष होता. येशूने काय म्हटलं, तुम्हाला गव्हासारखा चोरण्यासाठी सैतान मागत आहे तुम्हाला. पण येशूने म्हटलं मी तुझ्यासाठी प्रार्थना केली. समजलं पॉइंट? तुम्हाला सैतान मागायला लागले पण मी तुझ्यासाठी प्रार्थना केली. दोन बाहेर पडलेत ना, इस्करियोत युदा आणि पेत्र. तो विकला, तो शिवाय शब्द दिला, मी ओळखत नाही म्हटला, काय पाहिजे ते बोलला. पण येशूने काय म्हटले, ऑलरेडी पेत्राला सांगितलं तुझ्यावर मी मंडळी रचीन. मग देवाने प्रार्थना केली. येशू म्हटलं दोघांना मागायला बाबा, मी दोघांसाठी प्रार्थना करू शकत नाही, कारण दुसऱ्यांसाठी पण मी प्रार्थना केलो, देवाचा इच्छा कसं पूर्ण होणार, नियम कसं पूर्ण होणार, जे बायबल लिहून ठेवले इतिहास कसा पूर्ण होणार, प्रॉफेसी कसं कंप्लीट होणार. पण मी तुझ्यासाठी प्रार्थना केलं, तू पडू नये. ह्या नरकाचे कुठलेही दार मंदिरासमोर टिकणार नाही. हालेलुया. पेत्राला असं ते बाबाने उभा केले, तो जात असं त्याच्या शॅडो जरी पडले लोक बरं व्हायचे. लोकांना समजलं ना या रस्त्यावर पेत्र जाणार आहे, पटापट लोकांनी, तेव्हा फोन नव्हता, हॅलो हॅलो पेत्राला नाही. तर इमॅजिन कर कसं लोक पळत सुटत असतील, कसं लोक पळत सुटत असतील. इमॅजिन करा. पेत्र काय नाजूक परी नव्हता, हळूहळू चालायला. समजायला? पेत्र काय हळूहळू चालत नव्हते, फास्ट कारण यांना येशू बरोबर जंगलात अरण्यात चालून सवय होतं. गाडीवर पिलेले लोक नव्हते. आता मला गाडी डोर टू डोर असेल पण आम्ही सेवा करत नाही. आळशीचा लोक एक नंबर आम्ही लोक. आज सुख पाहिजे, समाधान पाहिजे, स्टेटस पाहिजे, स्टँडर्ड पाहिजे, म्हणून म्हटलं ना हम खुद को बदला है. जे टाकून आलो ना उचलणार परत सगळं. परत जाणार बाबा तुझे सेवा दिला ते करणार. हालेलुया. माझं जीवन मी व्यर्थ घालवणार नाही, अजिबात नाही. तर उगाच सगळ्यांसारखं यायचं बसायचं स्पेक्टॅकल सारखं बसायचं 3 तास 4 तास उठून जायचं खुर्ची गरम करून नाही. हे माझं जीवन नाही आहे. हालेलुया. सेवा करण्यासाठी देवाने निवडले. पेत्रासाठी देवाने म्हटलं अरे तुझ्यासाठी मी प्रार्थना